पंकजा मुंडे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असं कळतंय। पंकजा मुंडेंना प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा फोन गेलेला आहे अशी माहिती हाती येतेय। भाजपाकडून सगळ्या जे कुठले मंत्रिपदाचे संभाव्य चेहरे आहेत त्यांना फोन केला जातोय बावनकुळेंकडून आणि नुकतंच जी माहिती हाती येते त्याच्यानुसार पंकजा मुंडे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांचा पंकजा मुंडेंना तसा फोन गेलेला आहे अशी माहिती सध्या समजते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, पंकजांना सुद्धा फोन आल्याचं समजतंय, आणखी काय तपशील आहेत? बघितलं असेल तर जवळपास आतापर्यंत 7 जणांना जे आहेत ते फोन गेलेले आहेत। त्यामध्ये आताच काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे यांना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून फोन गेलेला आहे। खरं तर पंकजा मुंडे 2014 ते 2019 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात मंत्री होते। त्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, एक ओबीसी चेहरा आहे आणि याचमुळे पंकजा मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागेल याची चर्चा होती। आणि आताच काही वेळ भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांना फोन गेलेला आहे। त्यांची मंत्रिमंडळात आता वर्णी लागलेली आहे। आज खरं तर संध्याकाळी जे आहे ते पंकजा मुंडे मंत्रिपदाची जे आहे ते शपथ घेतील। आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे जे 7 मंत्री आतापर्यंत ज्यांना फोन गेले त्यामध्ये मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकज भोयर, पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले यासारख्यांना आतापर्यंत फोन गेलेत। आणखी किती भाजपच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन जात आहेत का हे बघावं लागेल, कारण आताच फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 7 जणांना जे आहे ते आतापर्यंत फोन गेल्याची आपल्याला माहिती मिळते। जी सुशांत, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।